हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? आय होप सगळेजण ठीकच असतील. आणि नवीन व्हिडिओ मी चालू केलेले आहेत. आज आहेत रविवार आणि आज पण सुट्टीच आहे. काल आम्ही कुऱ्हाडीला गेलेलो होतो, संध्याकाळी लेट पण झालेलो होतो. तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल. आणि आता उठले 7 वाजताच उठले होते. सर्व कामं वगैरे आवरले, कपडे वगैरे सर्व धुवून काढले आणि सगळंच काही केलं. आताच हे उठलेले आहेत आणि ब्रश वगैरे करतायत आणि त्यानंतर मी त्यांना चहा वगैरे देईल. मी तर पेली चहा. आणि आज आहेत मदर्स डे, तर माझ्या आईला माझ्याकडून मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. ते बघ. आणि आता नाश्ता बनवणार आहेत मी थोड्याच वेळात. मोठ भिजू टाकलेली होती कालच, त्यासाठी सर्व काही चिरून वगैरे ठेवलं. दूध देते त्यांना आणि त्यानंतर नाश्ता बनवते, ते पण करते. तर चला, ते सर्व झाल्यानंतर बघूयात काय होईल. तर आता करणार आहेत नाश्ता वगैरे ते, आणि बाकी कामं पण आवरून घेणार आहेत मी. चल. तर इकडे गॅसवर दूध ठेवलं होतं तापवायला आणि इकडे मोठ बनवत होती. सर्व काही चिरून वगैरे घेतलं, मोठ बनवली आणि त्यांना मोठ दिली मी खायला. आणि मी पण खाऊन घेतलं. थोडा नाश्ता म्हणूनच केलेली होती मी. त्यानंतर तर आता वाजलेले आहेत 12 आणि स्वयंपाक वगैरे झाला, नाश्ता वगैरे केला. तुम्ही बघितलं असेल, मी थोडे क्लिप्स घेऊन टाकलेले आहेत. आता ते गेलेले आहेत आंघोळीला. आज कुठेही जायचा प्लॅन नाही आहे आमचा, कारण कालच गेलेलो होतो सुट्टी असल्यामुळे. आज नाही जाणार आहेत आम्ही. माझी अंघोळ सकाळीच झालेली होती, कामं पण झाले. आता बस स्वयंपाकाचे भांडे आहेत, भाजी करायची आहे, भाजी करते थोड्याच वेळात. आणि पोळ्या पण केलेल्या आहेत. बस भाजी करते आणि भांडे वगैरे घासते. आणि यांचे कपडे आहेत थोडे आणि पोछा पण लावायचा आहे. काही कामं व्हायचे, काही झालेले आहेत. तर आता थोड्याच वेळात करणार आहेत मी कामं पूर्ण. त्यानंतर काही नाही, आरामच करणार आहेत. आणि कपडे खूप आहेत प्रेस करायचे, ते पण करणार आहेत. तर जसं होते तसं दाखवेल मी. जर लवकर गेलो आम्ही बाहेर बाजारला वगैरे जाणार आहेच, तर थोडं दाखवेल तुम्हाला लवकर गेलो तरच. नाहीतर आज कुठेही जायचा प्लॅन नाही, कारण कालच त्यांनी घेऊन गेले होते, म्हणून आज काही चान्स नाही मला म्हणायचा. तर चला, असो, बघूयात काय काय होतं व्हिडिओमध्ये. जास्त मोठाही नाही झाला तरी चालतो मला, थोडा तरी झाला तर चालतो. तर तुम्हाला मागचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि हा पण सांगा, लास्टपर्यंत बघा कसा होते कसा नाही. तर आता आज मी भाजी कोणती बनवलेली नाही, अंड्याची भुर्जीच बनवलेली आहे 2. आणि पोळ्या टाकलेल्या आहे, कारण नाश्ता केलेला होता मोठ, तर त्यामुळे जास्त भूक नाही आहेत त्यांना पण, तर थोडं केलेलं आहेत. आणि जर भूक लागलीच तर काही करून घेता येतं, मॅगी वगैरे, जास्त काही एवढं प्रॉब्लेम नाही आहे. तर आता मी पटकन भाजी करणार आहे, त्यानंतर माझे कामं आवरणार आहे. मोबाईल धरायला तर कोणीच नाही, आणि हे तर मोबाईल पकडतच नाही अजिबात. ते त्यांचंच काम करत राहतात किंवा त्यांचा मोबाईल पाहत राहतात. एकच दिवस मिळतो तर दिवसभर मोबाईलमध्ये राहतात ते. तर चला, जाऊ द्या. ते व्हिडिओज बघत असतात का याच्यावरचे, ते एक ॲप आहे त्याच्यावरचे. तर चला, अंडे फोडून ठेवले आहेत 2 आणि इकडे फोडणी देत आहे, बनवून घेणार आहे पटकनच. तर सांबार चिरून ठेवलेला आहे. थोडा पसारा दिसतोय, पण आता कामं व्हायचे त्यामुळे दिसतेच. पूर्ण कामं वगैरे आवरल्यानंतर काही पसारा नाही दिसणार. आणि आज ऊन एवढी कडक आहेत ना इकडे, की खूप जास्त ऊन कडक आहेत. तसं तर पाणी सांगितलेलं आहे, पाहू बघते की येते की नाही येत पाणी. तर आता तर खूप ऊन आहे आणि माझे कपडे पण वाळलेले आहेत. आता थोड्याच वेळात मी प्रेस वगैरे करेल आणि तुम्हाला दाखवते कोणता व्हिडिओ बघतात ते. तर इथेच ठेवला आहे मोबाईल, आंघोळीला गेलेले आहेत ते. इकडून दाखवते मी तुम्हाला. हे वाले बघतात मिडल क्लास मोरडीज, आणि हेच व्हिडिओ ते बघतात यूट्यूबवरचे. त्यांना मी पण काही म्हणत नाही, एकच दिवस मिळतो त्यांना तसा पण मोबाईल बघायला. आणि काल तर त्यांनी नेलंच होतं, त्यामुळे काही प्रश्नच नाही बोलायचा. त्यांना मी काहीच बोलू शकत नाही. त्यानंतर मी सर्व कामं आवरून घेतली आणि स्वयंपाक बनवून घेतला आणि जेवायला पण देऊन दिलं. त्यांना पण दिलं आणि मी पण जेवण करून घेतलं. त्यानंतर डायरेक्ट मी 5 वाजता व्हिडिओ घेतला, कारण दिवसभर आम्ही काहीच केलं नाही, आरामच केला. ते झोपलेलेच होते आणि मी पण टी व्ही बघितली थोडा वेळ. त्यानंतर चहा कॉफी मांडली दोघांसाठी पण, ते कॉफी पित असतात. तर त्यानंतर थोड्याच वेळात मी तयारी पण केली बाजारात जाण्यासाठी, आणि ते पण तयारी करत होते. त्यांची व्हायची होती तयारी, तर मी बाहेर थांबलेली होती. ते करत होते तयारी आणि तिकडून कुलूप पण लावून येणार होते ते. त्यानंतर ते आले आणि आम्ही दोघं पण जायला निघालो बाजाराला. त्यानंतर आम्ही जात होतो आणि थोड्याच दूरवर आहेत आमच्या रूमवरून बाजार.
तर त्यांना आम्ही बाजार वगैरे केलं. त्यानंतर बाजारात मी मोबाईल तशी पण वापरत नसते आणि तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल बाजार होता भरला. मी इकडून पण दाखवलेला आहे, पूर्ण बाजार होता तिकडे. आज खूप गर्दी होती आणि तशी पण मी बाजारामध्ये मोबाईल काढत नसते, त्यामुळे मी काही तिथे काढला नाही. बाजार झाल्यानंतर इकडे उभे होतो तिथे मोबाईल घेतला हाती. त्यानंतर आम्ही नूडल्स खायला आलो बाहेर. बाजार घेऊनच आलेलो होतो तेव्हाच आम्ही नूडल्स खायला आलो. त्यांनी राईस मंचुरियन घेतले होते आणि मी नूडल्स मंचुरियन घेतलेले होते. तर तिथे पण मी जास्त काही व्हिडिओज नाही घेतले, आम्ही खाऊन घेतलं. ते तर त्यांच्या मोबाईलमध्ये क्रिकेटच बघत होते. तर आणि त्यानंतर घरी आल्यानंतर सर्व भाजीपाला वगैरे वेगळा केला. तुम्हाला दिसत असेल टमाटर, आलू सर्वच काही आणलेलं होतं. आंबे पण आणलेले होते. त्यानंतर फुलं आणलेले होते. फुलं होती तिथे बाजारामध्ये तर हार करण्यासाठी. आणि इकडे दूध आणि दह्याचं पॅकेट पण आणलेलं होतं. सर्वच काही आणलेलं होतं आणि पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे छत्री पण नेलेली होती आम्ही. आणि त्यानंतर बाजार वगैरे सोडला मी आणि एक पॅकेट आणलेलं होतं खायचं, तर ते खायला बसलो आम्ही. अशीच मजाक वगैरे करत होतो आम्ही. तर मी व्हिडिओ घेऊन घेतला. त्यानंतर भाजीपाला वगैरे धुतला, दिवे वगैरे लावले. त्यानंतर यांना शेकण्यासाठी बॅग करून देत होती मी. तर गरम पाणी ठेवलेलं आहेत आणि जास्त तर उकळू नाही दिलं, थोडं उकळू दिलं. त्यानंतर ते मीच भरलं आणि तुम्हाला दिसत असेल थोडं हे मीच माझ्या हातानेच घेतलेले व्हिडिओज आहेत, त्यामुळे ते काही हेल्प करू नव्हते लागत, हे म्हणजे व्हिडिओ वगैरे धरत नव्हते. तर त्यांनी ते झाकण लावलं फक्त, म्हणजे ते फिट बसवण्यासाठी. आणि छान फिट बसलं ते. त्याच्यावर जे काही पाणी सांडलेलं असेल ते पुसून घेतलं त्यांनी. आणि त्यानंतर काहीच केलं नाही मी. हा व्हिडिओ मी इथेच संपवते. थँक्यू.